2 BHK फर्निश लॉबी स्पेस बरोबर. आणि याच्या बाजूलाच लिफ्ट आहे, इकडं डबल लिफ्ट आहे, तिकडे एक आहे, इथे एक आहे. आणि हे हॉलमध्ये एंट्री करतो आपण. काही पीस लावले ते असे डेकोरेशनचे. सेमी फर्निश आहे. फॅन, लाईट, कर्टन रॉड सगळं काही आहे बरोबर. इथं रॅक केलेलं आहे आणि किचन ट्रॉलीज वगैरे आहे तिथं. इकडं पण एक किचन ट्रॉलीज केलेले त्या साईडला. किचन कॅबिनेट्स आहेत, प्लस एक्झॉस्ट फॅन लावलेला आहे. इकडे एक ड्राय बाल्कनी आहे, भांडे वगैरे धुवायला किंवा तुमचा वॉशिंग मशीनचा पण पॉईंट इथं दिलेला आहे. आणि कवर्ड आहे. ओके. प्लस तुम्ही इकडं आले, स्टोरेजला चांगलं कॅबिनेट्स केलेले आहेत. इथं पण स्टोरेजला दिलेलं आहे. आणि इकडं आपले स्टोरेजसाठी असे 3 बनवलेले आहेत. बॅटरी बॅकअप आहे इथं. प्लस हे TV युनिट दिलेलं आहे. TV युनिटला खाली ड्रॉवर्स दिलेले आहेत. ही गॅलरी आपली. गॅलरीमध्ये कपडे वाळू घालण्यासाठी रॉड्स आहेत, स्टील रॉड्स, आणि त्याचे दोऱ्या दिलेल्या आहेत तिथं. तर पुढं नवीन बिल्डिंग तयार होत आहेत. 9th फ्लोअर आहे. एकदम छान वातावरण आहे. 9th फ्लोअर कवर्ड गॅलरी ही. प्लस आपण जातो मग इथं कॉमन आणि मास्टर बेडरूममध्ये. ही आहे कॉमन बेडरूम. याच्यामध्ये एक पूजाचं हे केलेलं आहे, पूजा रूमसारखं केलेलं आहे, म्हणजे देवघर टाईप. कर्टन्स आहेत, फॅन, लाईट आहे. आणि इकडं कॉमन बाथरूम आहे, त्याला एक्झॉस्ट फॅन आहे. साबण ते ठेवायला दिलेले. इथं आपलं वॉश बेसिन. आणि आता आपण मास्टर बेडरूममध्ये चाललो आहे. लाईट, फॅन सगळं आहे तिथं. प्लस इकडं राईट साईडला एक स्टँडिंग गॅलरी आहे, छोटीवाली स्टँडिंग गॅलरी आहे. आणि हे मास्टर बेडरूमला वेस्टर्न टॉयलेट बसवलेलं आहे. एक्झॉस्ट फॅन आहे, आरसा, वॉश बेसिन, बसून आंघोळ करण्यासाठी दिलं आहे. अजून एक टेबल दिला आहे छोटा. ओके. फॅन, लाईट, कर्टन रॉड्स आहेत. ACला पण पॉईंट आहे तिथं दिलेलं आहे. AC पॉईंटला इकडे कॉमन टॉयलेट, इन्व्हर्टर बॅकअप, कॉमन बेडरूम, हॉल. चांगला फ्लॅट आहे, एक्सिलेंट.